अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. तर बघा, देवशयनी एकादशीला या 4 राशींचं नशीब फळफळणार आहे. अर्थातच चातुर्मासात होणारा तुमचा पैशांचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुमचे जे काही कुठे अडकलेले पैसे आहेत ते नक्कीच तुम्हाला परत मिळणार आहेत. चला तर मग पाहूयात कोणत्या आहेत त्या राशी. देवशयनी एकादशी आणि चातुर्मासात अत्यंत पवित्र आणि विशेष महत्त्व मानले जाते. यावर्षी 25 जून 2026 रोजी देवशयनी एकादशी असून त्याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मात देवशयनी एकादशी आणि चातुर्मासात अत्यंत पवित्र आणि विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी सृष्टीचे पालनकर्ते भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात आणि या काळात विश्वाचा कारभार भगवान शिवांच्या हाती सोपवला जातो. यंदा 25 जून 2026 रोजी देवशयनी एकादशी असून त्याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे. या पवित्र काळात ग्रहांच्या नक्षत्रांमध्ये मोठे फेरबदल होणार असून ज्योतिषशास्त्रानुसार काही विशेष राशींसाठी गोल्डन टाईम म्हणजेच सुवर्णकाळ सुरू होणार आहे. जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी. पहिली रास आहे मेष. व्यापारात मोठा नफा आणि नवीन संधी मिळतील. मेष राशीच्या जातकांसाठी चातुर्मासाचा हा काळ एखाद्या वरदानासारखा सिद्ध होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात पदोन्नती अर्थातच प्रमोशन मिळण्याची किंवा नवीन मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला व्यवसायात मोठा नफा होईल. धनलाभाचे नवीन स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. खूप दिवसांपासून अडकलेले पैसे अचानक परत मिळू शकतात. कुटुंबामध्ये सुखशांतीचे वातावरण राहील आणि समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. यानंतरची रास आहे सिंह. भाग्योदय आणि गुंतवणुकीतून लाभ. भगवान विष्णू आणि शिवशंभूच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांच्या भाग्याचे दरवाजे उघडणार आहेत. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. पूर्वजांच्या संपत्तीतून पैतृक संपत्तीतून तुम्हाला मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. भविष्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ राहील. तुमचा आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही कठीण निर्णयही सहज घेऊ शकाल. यानंतरची रास आहे तूळ. तूळ राशीसाठी सुखसुविधांमध्ये वाढ होणार आहे आणि आरोग्य सुधारणार आहे. तूळ राशीच्या लोकांसाठी देवशयनी एकादशीपासून सुखाचे दिवस सुरू होत आहेत. या काळात जमीन, घर किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचे मजबूत योग बनत आहेत. तुमच्या भौतिक सुखसुविधांमध्ये मोठी वाढ होईल. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. जर पूर्वी काही वाद किंवा मनमुठाव असतील तर ते मिटतील. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ उत्तम असून जुन्या आजारांपासून तुम्हाला दिलासा मिळू शकतो. यानंतरची रास आहे धनु. चौफेर लाभ आणि मानसिक शांतता मिळणार आहे. चातुर्मासाचा हा काळ धनु राशीच्या लोकांसाठी चौफेर लाभ घेऊन येत आहे. या 4 महिन्यात तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची पूर्ण साथ लाभेल. बऱ्याच काळांपासून रखडलेली कामे आता वेगाने पूर्ण होतील. उत्पन्नाच्या साधनामध्ये वाढ झाल्यामुळे तुमची बचत वाढेल. एखाद्या धार्मिक किंवा मांगलिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आंतरिक आणि मानसिक शांतता लाभेल. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.